श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल की एका मिनिटात असा काय चमत्कार होता. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. 1 मिनिट नाम जपाने आयुष्य कसं बदलतं, आपल्या आयुष्यात कसे बदल होतात. तुम्ही फक्त 1 मिनिट श्री स्वामी समर्थ नामजप करून तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. हो, हे ऐकायला साधं वाटतं, पण यामागे खूप मोठी शक्ती आहे. आज मी तुम्हाला खूप सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. ताण, भीती, पैशाची चिंता, घरातील अडचणी, मन शांतच राहत नाही, विचार थांबत नाहीत आणि अशा वेळी आपण काय करावं हेच समजत नाही. तेव्हा एकच उपाय असतो, देवाचं नाव. बस, त्या नावातच सगळी ताकद लपलेली असते. फक्त तुम्ही नाम घेतलं तरी तुमची अर्धी चिंता निघून जाते. तुम्हाला मार्ग सापडायला जागा भेटते. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण ही दूर होते. हो, हे तितकंच खरं आहे. म्हणून आज मी तुम्हाला 1 मिनिट नामजप कसा करायचा, तुम्हाला त्या नामजपामध्ये काय करायचं आहे ते सर्व काही सांगणार आहे. कारण हा 1 मिनिटाचा नामजप तुमचं आयुष्य बदलून टाकेल. हो, अशा वेळी एक साधा उपाय आहे, श्री स्वामी समर्थ नामजप. हा नामजप तुमचं मन शांत करतो आणि हळूहळू तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो. हो, मोठे मोठे साधू संतही बोलतात, नाम जप करत राहा. बस, नाम जपामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कोणत्याही अडचणीतून सहजपणे बाहेर निघू शकतात. फक्त हा नाम जप तुम्हाला मनापासून शांत मनाने, हा जप तुम्हाला आपल्या मनापासून करायचा आहे, अगदी मनापासूनच. कारण तुम्हाला जर 1 मिनिटात चमत्कार हवा असेल, तुम्हाला तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या नाम जपावरच करावं लागेल. हो, तुम्ही जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या नाम जपावर केलं तरच त्याचा तुम्हाला अनुभव येईल. आता बघा, हा नामजप कसा करायचा. आता ते पुढील प्रमाणे आहे की शांत ठिकाणी बसा. देवघर असेल तर चांगलंच, आणि नसेल तरीही चालेल. आपलं जर मन चांगलं असेल ना, तर कोणतीही जागा चांगलीच असते. डोळे हलके मिटा आणि मनात किंवा हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप सुरू करा. फक्त 1 मिनिट तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन म्हणा, श्री स्वामी समर्थांचं नाव घेत राहा. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला फक्त तुमचा आवाज आला पाहिजे, बाकी काहीही नाही. 1 मिनिट तुम्हाला पूर्णपणे तुम्ही त्यामध्ये लीन झाला पाहिजे. तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नामाशिवाय काहीच ऐकू आलं नाही पाहिजे. फक्त 1 मिनिट पूर्ण शांत राहून तुम्हाला हा नामजप करायचा आहे. आणि या नामजपानंतर तुम्हाला मी नाम जपायच्या आधी तुम्हाला एक इच्छाही बोलायची आहे. हो, तुम्हाला इच्छाही तुमची सांगायची आहे की श्री स्वामी समर्थ, माझी अशी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. हो, तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्हाला नामजप सुरू करण्याआधीच मनात बोलायची आहे. आणि स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे की स्वामी, माझी ही इच्छा आहे, मला योग्य मार्ग दाखवा. आणि तुमचा ज्यावेळेस नामजप होणार आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे, स्वामी, मला जे योग्य आहे तेच द्या, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा. हो, कधी कधी आपण आयुष्यात चुकीच्याही गोष्टी मागत असतो. म्हणून तुम्हाला स्वामींना हे नक्की सांगायचं आहे, स्वामी, माझ्यासाठी योग्य आहे तेच करा, जे योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात मला द्या. आता शेवटी मी तुम्हाला असा 1 मिनिटात कसं काय हे पूर्ण होतं याबद्दलचं एक सिक्रेट, म्हणजे याबद्दलचं एक रहस्य सांगणार आहे. हो, यामागेही एक रहस्य आहे आणि त्याचा खूप पॉवरफुल नियम आहे हा. तुम्ही ज्यावेळेस नाम जप करायला बसणार आहात, हो, तुम्ही ज्यावेळेस नामजप करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला टाइम बघायचा आहे. हो, ती वेळ बघायची आहे. तुम्ही जर 11 वाजता बसत आहात तर तुम्हाला 11 वाजताच दुसऱ्या दिवशीही बसून 1 मिनिट नामजप करायचा आहे. हां, जर तुम्ही वेळेनुसार केलं तर तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होते. या नामजपाचा परिणाम लवकर दिसतो. हो,
हेच रहस्य आहे. नामजप करत राहा. हा तुम्ही दिवसभरही नामजप करत राहा, पण तो 1 मिनिट तुम्ही फक्त स्वामींना द्या आणि रोज त्याच वेळेला बसून तो 1 मिनिट स्वामींना द्या. बघा तुमची इच्छा कशी पूर्ण होते. आजपासून फक्त 1 मिनिट सुरू करा आणि काही दिवसात तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल. विश्वास ठेवा. स्वामींच्या दारी अशक्य असा शब्दच नाही आहे. म्हणूनच सांगते, स्वामी सगळं शक्य करतील. तुम्ही एकदा नामजप सुरू तर करून बघा. श्री स्वामी समर्थ.